आम्ही एवढे हुशार. आम्ही आमच्या प्रयोगासाठी सकाळी 5:30 वाजता उठलेलो आहोत, एवढ्या थंडीमध्ये, आणि रेडी झालेलो आहोत. सो आज आपला प्रयोग आहे, बघूया काय होतं. काय ना गोष्टी ब्राईटनेस कमी. आम्हाला नाश्ता करायची भीती वाटते. सगळ्या गोष्टीत आम्हाला गोड गोड खायला भेटत आहे, तिखटमध्ये पण. काय भेटते काल पोह्यात साखर होती, आज याच्यात साखर ऐकायची आहे. अशी कशी अबे नाही आहे मला ओके थोडं पण ॲडजस्ट करू शकतो. सॉरी मला आवडलं असं म्हणता येईल. आम्हाला ऑप्शन सगळे खायला पण बाहेर पैसे घालायचे. पैसे बी नाही, 30 रुपये राहिले माझ्याकडे आहे ना. चिवडा पण आणला होता मी. कुठे गेला ठेवला नाही तर तुझ्याकडे आणलंय का? जायचं आहे आपल्याला आता. आज झालं मम्मा बॉटल पडली माग ढकल. अभि नाही सुदामाची पोहे खायची. सुदामाची पोहे कुठे? 10च्या प्रयोगासाठी 7:30 वाजता आम्ही रेडी झालेलो आहोत. किती वाजता प्रयोग आपला? 10. आणि आम्ही सकाळी 5 वाजता उठलो. मी 5:30 बोलली होती. मी 3:30 वाजता उठलो. मी 5:30 ला सुटली. मी 3:30 वाजता उठलो. 3:30 वाजता. त्याचं जाऊ द्या, त्याचं वेगळं कारण. पण आल्यावर परत झोपला ते पण सांग ना. ते ठीक आहे ना. तर 5:30 वाजता मी झोपलो. छान वाटते मला. पण किती वाजते भारी वाटतं पण. खायचे का? तर आल्यानंतर आपण लगेच लागलो होतो लाईनमध्ये. तर कोणीही आलेलं नव्हतं. आपण हुशार एवढे आहोत की सगळ्यांच्या अगोदर येऊन बसलं, तरी पण आम्हाला याचे बोलणे आम्हालाच खावे लागले की आमच्याकडून काय काय चुकलं हे त्यांनाच माहीत होतं, नेमकं आमचं काय चुकतं हे आम्हालाच माहीत नव्हतं. सो आपण आपलं सर्व सामान आणि प्रॉपर्टी घेऊन आलेलो होतो, आणि सगळ्या जी ग्रुप होते त्यांच्या अगोदर आपण तिथं होतो, आणि तरीही आपण लास्टला लाईनमध्ये लागलेलो आहोत. म्हणजे सगळ्यांच्या जे लाईनमध्ये सगळे जे आहेत ना, सगळ्यात शेवटी आपण आहोत. बघू शकता तुम्ही, बाकीचे सुद्धा विद्यार्थी आलेले आहेत. सगळ्यांना ते काय देत होते बघा, कुपन देत होते मध्ये जाण्यासाठी. जर विद्यार्थी मध्ये गेला तर वापस पुन्हा येऊ शकत नाही, असे काहीतरी त्यांचे ते रूल होते. आणि नंतर आपण गेलो होतो मेकअप रूममध्ये. खूप सुंदर अशा मेकअप रूम होत्या, आणि खूप जुन्या मेकअप रूम होत्या, ज्या खूप वर्षापासून यूजमध्ये आहेत, किंवा खूप वर्षापासून त्या ह्या नाट्यगृहासोबत चालत आलेल्या आहेत, अशा ह्या मेकअप रूम होत्या. सो आम्हालासुद्धा त्या मेकअप रूममध्ये मेकअप करण्याचा चान्स भेटला, आणि आम्हाला ते बघायला भेटलं. ते आम्हाला खरंच बघून खूप भारी वाटलं. अरे हे जे आरसे आहेत का, हे मला कोणी सिनियर बोलले की कोणतरी गिफ्ट केलेले आहेत, पण आपल्या नॉर्मल आरशामध्ये ह्या आरशामध्ये फरक आहे. मी तर नजरात याच्यामध्ये काहीतरी वेगळं छान दिसतं असं ऐकलंय मी. तर मग बाबू डॉक्टर काशीनाथ बाळकृष्ण घाणकर यांच्याकडून सेपरेट भेट. मी पण उलटायला 10/5/19. त्यांच्या वाईफ कडनं पण आलेले त्यांच्या वाईफ कडनं. ओके, आपण ते पण बघूया. सो ही आहे हिस्ट्री या आरशांची. म्हणजे ऐतिहासिक नाट्यगृह आहे हे, जिथे आज आपण आपलं एकांकिका सादर करणार आहोत. मेकअपची पूर्ण तयारी अगोदरच सर्व झालेली होती. फक्त आता आर्टिस्ट आल्यानंतर आणि मेकअप दादा आल्यानंतर आपला मेकअप होणार होता. त्यासाठी सगळे विद्यार्थी कॉस्ट्यूम घालून रेडीच होते, फक्त मेकअप दादासाठी थांबलेले होते. सो हे दादा जे आहेत त्यांनी आमचं मेकअप केलेलं आहे, आणि खूप चांगल्या प्रकारे मेकअप केलेला. खूप कमी इन्स्ट्रक्शन देऊन त्यांनी एवढं चांगलं आणि एवढं ॲक्युरेट मेकअप केलेला आहे.
सो आता आपण मेकअपसाठी खूप फास्टमध्ये रेडी होतो आणि त्यानंतर आपल्या एकांकिकेचा नंबर होता, त्यामुळे सगळे जे ॲक्टर होते जे एकदम फास्टमध्ये रेडी होत होते. आणि तिथे ना एक रूल होतं की कॅमेरा बिलकुल यूज नाही करायचा ऑन स्टेज, त्यामुळे मी एकदम ना बॅक स्टेजनी अशी छोटीशी क्लिप घेतली आहे. तुम्हाला ह्या जे कॉम्पिटिशनची एक सुद्धा एकांकिकेची क्लिप कुठेच दिसणार नाही, मी कशी तरी घेतलेली आहे. कॅमेरा बिलकुल यूज करायचा नव्हता. सो आपलं हे जे मेन एकदम काय म्हणतात सिम्बॉलिक कॅरेक्टर आता रेडी होत होतं आणि त्यानंतर आपली एकांकिकेचा नंबर येणार होता. दररोज एवढं एकांकिकेचे कॉम्पिटिशन करून सुद्धा मनामध्ये धगधग धगधग धडधड धडधड होत होती. आज इथं आहे आपला शेवटचा दिवस आणि ह्या एकांकिका झाल्यानंतर आपलं राहणार आहे बक्षीस वितरण. आवाजच येणार नाही कारण की ते एवढे सगळे आपण जात आहोत बक्षीस वितरणसाठी. 5 वाजता आपलं बक्षीस वितरण सुरू होणार आहे. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कळेल की कोणते टॉप पुरुषोत्तम करंडकच्या एकांकिका ह्या वर्षीच्या 2025च्या ठरतात. खरं सांगायला झालं तर खूप छान प्रयोग झालेत. आमचाच नाही तर प्रत्येक जे संघ बाहेरून सुद्धा आले होते, पुण्याच्या बाहेरून किंवा छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरून किंवा वेगवेगळ्या सिटीमधून जे संघ आले होते, खरंच खूप छान त्यांचे प्रयोग झाले. आणि जरी असं नाही की नंबर आलाच पाहिजे, प्रत्येक संघ नंबरसाठी करतो आहे, पण स्टील जे होईल ते चांगलंच होईल आणि ते आम्ही एक्सेप्ट केलं. सो बघूया काय होतं आज. तर आता आपण आलो बक्षीस वितरणासाठी. सुरू झालेलं नाही आहे, प्रमुख पाहुणे यायची बाकी म्हणजे अजून आमचं भाषण ऐकायचं पण बाकी. आणि त्यानंतर कळणार पुरुषोत्तम करंडक 2025 फायनलमध्ये कोण जिंकतंय बघूया लवकरच. त्या वेळेला मात करत पुढं जावं लागतं. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एक गोष्ट सांगतो, कारण पुष्कळ मुलं मला हे विचारत असतात की अभिनय ही गोष्ट केल्यानंतर आणि पुरुषोत्तम सारख्या स्पर्धेत भाग घेतला, बक्षीस मिळालं नाही मिळालं वटेवर, कसं मनातनं वाटायला लागतं अरे करूया आपण, हे करायची मला फार इच्छा आहे. आणि ते कसं करायचं हे इथे अडकायला होतं. त्याच्यातला एकच भाग आपण लक्षात ठेवण्याचा असा आहे की आपण हौशी रंगकर्मी म्हणून सुद्धा उत्तम व्यावसायिक दर्जाचे प्रयोग करू शकतो. व्यावसायिक दर्जाचा अभिनेता होणं याचा अर्थ मी माझी रोजीरोटी त्याच्यातूनच मिळवली पाहिजे असा नाही. भारतातली सर्वोत्तम नाटकं, मी एकच उदाहरण घेतो, घाशीराम कोतवाल हे हौशी नाट्य संस्थेने केलेलं नाटक आहे, ज्याच्याविषयी 1972 नंतर आज तागायत माणसं सातत्यानं बोलत आलेली आहे. त्यातला एकही कलावंत ते नाटक केलं तेव्हा व्यावसायिक कलावंत नव्हता. त्यामुळे हे एकदा आपण लक्षात घेतलं आणि मला नक्की काय करायचं ह्याचा थोडासा जरा खणून शोध घेतला तर हा प्रवास आपल्याला अधिक सुकर करता येतो. याच्याविषयी अधिक आपण पुढच्या तासाभरात थोडं बोलूया. नमस्कार. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महांतिम फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आज आपण रंगमंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेक्षागृहात उपस्थित सर्व प्रेक्षक, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या रंगकर्मींनी, आज पुरुषोत्तम करंडक याचा महाअंतिम सोहळा आहे. त्यानिमित्तानं आपण जमलो. आज ज्यांना बक्षिसं मिळाली किंवा मिळतील त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्यांना मिळणार नाहीत त्यांनी हाय खायची गरज नाही.
थोडा जास्ती प्रयत्न करा एवढाच यापेक्षा जास्ती काही नाही. पण शेखर ढवळीकरांचं फार कौतुक केलं पाहिजे. त्यांनी फार सुंदर नमस्कार. अरे करंडक कोणतं असून मिरवणार कोण? बक्षीस वितरण झालं. सो आले नंबर फक्त आमचा नाही आला, दुसऱ्यांचा नंबर. सो आता आपण जातो सरळ घराच्या रस्त्याने. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जिवाळावाले. छान होता प्रोग्राम बक्षीस वितरणचा. असो आपण पुढच्या याच्यामध्ये ट्राय करू. काय रे? 10:30 आणि आपल्याला निघायचं आहे संभाजीनगरला. पण हे हुशार मुलं आहेत की निघतच नाही. टाइमपास सगळीकडे टाइमपास चालतो आहे. तेवढं थंडीत निघायचं म्हणलं तर आता बसमध्ये तर बाप थंडगार थंडी कठीण आहे. अशा प्रकारे आपला पुण्यामधला प्रवास आणि आपलं जे कॉम्पिटिशन होतं अशा प्रकारे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि आज आपण निघत आहोत छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी. आपण बसची वाट बघत होतो बस स्टॉपला, पण आपली बस काय आपल्याला भेटलेलीच नव्हती. त्यानंतर थोड्या नंतर बस भेटली आणि आपण थेट निघालो छत्रपती संभाजीनगरला. सो अशा प्रकारे आमचा हा पुण्याचा अनुभव होता. खूप छान अनुभव होता. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर भेटूया आपण अशाच नवीन नवीन व्लॉगसोबत. बाय.